तर उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर आधी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीमधून हाकलून दिलं असतं, अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली आहे। तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? तुझं पहिलं उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का? पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का? जो तू करतोयस ते बाळासाहेब असते ना, पहिलं ढोंगणावर लात मारून पळवलं असतं याला मातोश्रीतून। त्या नेपाळमधल्या पर्यटकांशी संवाद साधून महाराष्ट्र शासन त्यांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण अशा वेळेला मात्र अजूनही उद्धव ठाकरे हे घर कोंबडा बनवून बसलेले आहेत। राऊतांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे। त्या दहशतवादी हल्ल्यानं भयभीत झालेल्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं आणि शेकडो लोकांना सुखरूप आपल्या मायभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलं। अशा वेळेला उद्धव ठाकरे कुठे होते हा प्रश्न संजय राऊत त्यांना का विचारत नाहीत? त्यावेळेला तर उद्धव ठाकरे लंडनला होते सहकुटुंब सहपरिवार।